राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव बसवंत येथील आजचे म्हणजे दिनांक 26 ऑगस्ट 2026चे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत दिल्ली आझादपूर मंडी येथील सविस्तर कांदा बाजार भाव व दिल्ली आझादपूर मंडी येथे कांद्याला सध्या मागणी वाढत आहे तर कोणत्या प्रतीच्या कांद्याला मागणी वाढत आहे, काय नेमकं कारण आहे याची ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो, आज पिंपळगाव बसवंत येथे 692 वाहनांचा लिलाव पहिल्या सत्रामध्ये झाला। 2500 रुपयापासून 4931 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले, तर सरासरी कांदा 4300 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टी 800 रुपयापासून 3825 रुपये क्विंटलपर्यंत विकली, सरासरी 3250 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे गोल्टीचे बाजारभाव आज निघालेले आहेत। मित्रांनो, कालच्या बाजाराच्या तुलनेत गोल्टीचे भाव थोडेसे 1-1.5 रुपयांनी सुधारलेले आहेत। बाकी बाजारभाव पिंपळगाव बसवंत येथे आज स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत। तर आता दिल्ली आझादपूर मंडी येथील परिस्थिती आपण जाणून घेऊयात। दिल्ली आझादपूर मंडी येथे आज 130 गाड्या विक्रीसाठी होत्या। पुणे एरियातील माल 4200 ते 4700 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर काही लॉट 4800 ते 5000 रुपये क्विंटलपर्यंतही विकलेले आहेत। नाशिक एरियातील कांदे 4000 ते 4600 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मध्य प्रदेशचे कांदे 3800 ते 4600 रुपये क्विंटलपर्यंत विकले। राजस्थानचा कांदा 3200 ते 4200 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टा 3000 ते 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टे 1700 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्ली आझादपूर मंडी येथे विकले आहे। तर मित्रांनो, या रिपोर्टमध्ये खाली जी माहिती तेथील ट्रेडरने दिलेली आहे तर ती माहिती आपण जाणून घेऊयात। दिल्लीपासून 100 ते 150 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या छोट्या छोट्या बाजारांमधून कांद्याला अचानक मागणी ही वाढलेली आहे आणि कांद्याचे वाढलेले जे काही भाव आहेत, या वाढलेल्या भावामुळे या छोट्या बाजारामधील व्यापारी थेट 10 टनाची मोठी गाडी ही मागवू शकत नाहीत आणि त्यामुळे हे छोटे व्यापारी आता आझादपूर मंडीमधून 10 ते 15 गाड्यांची मागणी हळूहळू वाढवत आहेत। म्हणजे छोट्या छोट्या गाड्या ह्या 10 ते 15 त्या जे काही दिल्लीच्या आसपास 100 ते 150 किलोमीटरवरील बाजार आहेत त्या बाजारामधून मागणी वाढलेली आहे आणि अशा छोट्या बाजारामध्ये स्वस्त दरात विकली जाणारी किंचित कमी गुणवत्तेची स्वस्त क्वालिटी कांद्याची मागणी प्रामुख्याने यामध्ये वाढत आहे। म्हणजेच छोटी आपले गोल्टा किंवा आपल्याकडील बदला जर म्हटलं तर बदला, अशा कमी गुणवत्तेचा जो कांदा आहे तो कमी भावाच्या कांद्याची मागणी ही तिथे दिल्लीच्या आसपासच्या ज्या बाजार आहेत, ज्या मंड्या आहेत, तिथून मागणी ही कांद्याला वाढत आहे अशी माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, कांद्याला मागणी ही स्ट्रॉंग आहे, परंतु अफवेच्या नावाखाली कांद्याचे दर हे सध्या पाडले जात आहेत। आजचं जरा घोडेगावचं पाहिलं तर घोडेगावलाही कांद्याचे दर आज कमी काढण्यात आलेले आहेत। तसेच कडा बाजार समितीमध्ये पाहिलं तर तिथेही कांद्याचे दर आज कमी काढण्यात आलेले आहेत। कोणताही ठोस रिझन नसताना कांद्याचे भाव कमी करण्यात आलेले हे दिसून येत आहेत। तर मित्रांनो, आपण त्या बाजारात होते का, काय परिस्थिती होती, नक्की कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे माहिती। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।